हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने चमचमीत वांग्याची भाजी बनवणार आहोत, की जी भाजी बनवल्यानंतर वांग्याची भाजी न खाणारे पण आवडीने खातील. करायला एकदम सोपी पण एकदम भन्नाट चवीची. तुम्ही एकच्या ऐवजी 2 भाकरी खाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, ही नम्र निवेदन. तेल छान गरम झालं आहे. त्यानंतर आपण 1 चमचा जिरे घालून घेतले. जिरे छान असे तडतडून द्यायचे. नंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालणार आहोत. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आणि एकदम टेस्टी. बघा, छान असा आपला कांदा पचवून झाला आहे. त्यानंतर मी आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. ती छान अशी आपण परतून घ्यायची कांद्यामध्ये. त्याने एक नंबर चव लागते. अजिबात तुम्हाला वाटण वगैरे करायची अजिबात गरज नाही, एवढ्या सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट. कारण वांगी आहे ती आपली खूप छान आहेत. काटेरी वांगी घेतली आहेत मी. छान त्याचे काटे काढून घेतले आणि देठ थोडासा कट केला. त्यानंतर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरीने खूपच छान स्वाद येतो, चव येते. त्यानंतर हळद घातली आहे. बघा, आपण पाव चमचा हळद पण कुठल्या पण भाजीमध्ये घातली की त्याची चव द्विगुणित होते आणि आपल्या तब्येतीसाठी पण हळद एक छान असा स्रोत आहे. त्यानंतर माझा घरगुती काळा मसाला, कांदा लसूण मिक्स, तो घातला आहे. बघा, 1.5 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे. हा काळा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही. मी माझ्या काळ्या मसाल्याची रेसिपी म्हणजे मसाला कसा बनवायचा ती दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपलं जर टोमॅटो कोथिंबीर छान अशी आपली शिजून निघेल. त्यासाठी आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत, एकदम स्लो गॅसवर. त्यानंतर आपण झाकण काढले. बघा किती छान. आपण 1च चमचा तेल घातलं होतं. तेल सुटलं आहे. आपल्या टॉमॅटो घातलेला, कांदा घातलेला आणि कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घातलेली. बघा किती छान असं आपलं मसाला तयार झाला आहे. बघा, आणि वास तर एवढा छान येतो आहे. सर्व ठिकाणी घमघमाट सुटला आहे. बघा, छान परतून घेतो आहे आपण. खूप सुंदर अशा प्रकारे अवश्य करून बघा. त्यानंतर मी वांगी छान धुवून घेतली होती, त्याचे देठ कट केले होते. आपण अशा प्रकारे वांगी कट करून घेणार आहोत आणि चेक करणार आहोत की वांगं आपलं किडकं वगैरे आहे की नाही आतमध्ये. बघा, अशा प्रकारे अजिबात आपलं वांगं आतून किडकं नाही. त्यानंतर आपण वांग्याच्या मध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे वांग्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि आतपर्यंत आपलं मीठ लागलं जातं वांग्याला. हे बघा, अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी मीठ भरून घेत आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यानंतर बघा, आपण सर्व वांगी त्यामध्ये घालून घेतली. छान अशी परतून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये, म्हणजे त्याची चव खूप छान लागते वांगी अशी भाजल्यानंतर. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून, ही कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. छान अशी वांगी आपण परतून घेतो आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण आपण अगोदर वांग्यामध्ये मीठ भरलं आहे. आणि येथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. कुठल्याही भाजीला, कुठल्याही रेसिपीला तुम्ही पाणी वापरताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुमची जी चव आहे ती द्विगुणित होते. आणि महत्त्वाचं म्हणजे उकळी पण पटकन येते, गॅसची बचत पण होते आणि जो रंग आहे भाजीचा तो छान येतो, तवंग येतो. त्यानंतर मी 2 चमचे येथे शेंगदाण्याचा कूट वापरला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव वापरला तरी चालेल, पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचाच वापर केला जातो प्रत्येक भाजीमध्ये. आणि छान असं आपण ढवळून घेणार आहोत.
म्हणजे तो कूट आहे तो छान एकत्र एकजीव होईल. खूप सुंदर वास सुटला आहे बघा. अगदी आत्ताच भूक चाळवली आहे. त्यानंतर आपण गॅस एकदम मंद केला आहे आणि झाकण ठेवलं आहे आणि 5 मिनटानंतर बघू शकता आपलं वांग्याचं चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे बघा. बिना वाटणाची तयारी न करता हे बघा किती सुंदर झालं आहे. ही वांग्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी छान टेस्टी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे जी वांगी खात नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढी छान टेस्टी होते. अगदी बोटं चाटून पुसून खाल अशी चमचमीत वांग्याची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती छान रंग आणि चव पण एक नंबरच. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.